पण लागवड केलेली आहे, किती केलेली आहे, कधी केलेली आहे आणि ह्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे ते पण सांगा काय, जेणेकरून शेतकऱ्यांना बाकीच्या गोष्टींमधून तर तुम्ही शिकवताय पण शेती कशी करायची ते पण 1-2 मिनिटात सांगा. या की इकडे मागे घे, युवराज या की. नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. ही आपली आंब्याची बाग आहे आणि इथं जवळजवळ 1500 केशर आंबा आहे आणि संग्राम माने तुम्ही यूट्यूबला जाऊ शकता, यूट्यूबला या लेकराची व्हिडिओ बघू शकता. त्याच्या मार्गदर्शनाखाली ही सगळी बाग होते आणि आता या 1500 आंब्यापैकी जवळजवळ 501 आंबा यावर्षी आपल्याला फळ देणार आहे. अतिशय सुंदर मोहर हा आलेला आहे. माझ्यापेक्षा या लेकराला खूप काही कळतं, पण मला जे कळतं अतिशय सुंदर सशक्त असं हे झाड आहे, खूप ताकदीचं झाड आहे आणि खूप मोठा प्रयोग केलेला आहे आपण. म्हणजे संग्राम जवळजवळ 80-90% रासायनिक खत बाजूला सारलंय. हा, आणि चाच्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मोरे सर आहेत, युवराज आहे, त्याच्या मार्गदर्शनाखाली आपण सेंद्रिय खताचा, आणि सेंद्रिय खतामध्ये जीवामृत आपण खूप वापरले, जास्त प्रमाणात जीवामृत आहे, जीवामृतच्या फवारण्या आहेत आणि तू जे काही सांगशील ग्रोवेल खत आमचं आहे. तर हे सगळे खत आणि संग्राम तुम्हाला पुढे सांगेल त्याचं सेटिंग वगैरे अतिशय सुंदर झालेलं आहे. मधमाशीचं प्रमाण प्रचंड आहे. म्हणजे सगळे मला म्हणतात सर तुमच्याकडे एवढी मधमाशी कशी, आमच्याकडे मधमाशी नाही. त्याचे काही पेटे आणलेले आहेत, काही पोळं काढून नेत आहेत, रात्रीचं पोळं आणून बागेत ठेवतात तरी पण मधमाशी थांबत. हा, पण आपल्या शेतामध्ये होय पोळं लागलेलं अंगावरती आमच्या माशा बसतात. एवढं याचा म्हणजे इथं आम्ही झेंडू लावला होता आणि झेंडू त्याचा फायदा झाला, पण ज्या आपण जे रासायनिक खत कमी करतोय, सेंद्रिय जे वापरतोय त्याच्यामुळे या मधमाशा यायला लागलेत. आणि इथं आणि असा जवळजवळ आता आपल्याकडे एक 700 आंबा आहे. म्हणजे पुढच्या वर्षी हा आंबा आपल्याला फळ देणार आहे. आणि याच्या पाठीमागं बघा लगेच की हे झाड लगेच याच्या बाजूला हे झाड आहे आणि हे झाड आपल्याला फळ देणार आहे 100% ऑर्गॅनिक सेंद्रिय. आणि हे सगळं संग्रामने केलेलं आहे. म्हणजे जेव्हा आम्ही या बागेमध्ये काम करायला सुरुवात केली तेव्हा लोक हसत होते की इथं काही येणार नाही किंवा बाग तुमची माळरानाला जमणार नाही, बाग जळालेली आहे, याच्यात कशाला काय खर्च करता. पण एवढं सुंदर वाटतंय, तुम्ही सगळी बाग बघाल आता अशी. पुढच्या वर्षी मात्र हे सेटिंग झालेलं आहे. म्हणजे आता आहे तुम्हाला अगदी हरभऱ्याच्या म्हणजे दाण्या एवढी बाजरी हरभरा असं हा तुम्हाला आंबा दिसतोय. संग्रामने सांगितलंय हा सगळा पाठीमागे नर आहे. आता इथून पाठीमाग 6 इंच जरी सोडलं तर पाठीमागचा आता पुढच्या आठवड्यात गळ होणार आहे आणि साधारणतः शेंड्यामध्ये 3 ते 6 इंचाच्या दरम्यान त्याला सेटिंग होणार आहे. म्हणजे एका मोहरला एक आंबा धरला तर या प्रत्येकाला एक आंबा धरला तर या झाडाला जवळजवळ 40 ते 50 आंबे, म्हणजे जवळजवळ 20 किलो एक झाड. हे आपलं म्हणजे छोटं झाड आहे ते 15 किलो देईल. हे झाड आता बघा ते 5 किलो देईल. हे झाड मोठं आम्हाला 25 किलो देईल. आणि सुरुवातीला जी लावलेली जुनी झाड आहे ती साधारणतः 40 ते 50 किलो आपल्याला. आणि हे जी झाड आहेत ते एवढी सुंदर झाड आहेत ती तुम्हाला 40-50 किलो देणार आहे. म्हणजे या वेळेला एक 5 ते 7 टनाचा माल प्युअर ऑर्गॅनिक 100% 100% प्युअर ऑर्गॅनिक रेसिडी फ्री, अगदी 100% लॅब मध्ये घेऊन जाणार. आम्ही लॅबचं सर्टिफिकेट घेऊन येणार आणि हा आंबा आपण मार्केटमध्ये आणायचा आहे. लोकांनी चांगलं खाल्लं पाहिजे, म्हणजे थोडं खा पण खूप सुंदर खाल्लं पाहिजे, विषमुक्त. म्हणजे वर्षानुवर्षे रासायनिक आता माझा कलिंगड पण आहे, आपण तोही बघूया. त्या कलिंगड मध्ये सुद्धा म्हणजे माझा जोर आहे. हे म्हणतात जाऊ चला पोता आणू ड्रिप सोडू रासायनिक, नाही आलं या वर्षी बाग चालेल, पण जे काही येईल आणि जे काही मुखात पडेल ते चांगलं. कॅन्सर होतोय, त्वचेचे प्रचंड रोग होत आहेत, अचानक किडनी फेल होते, अचानक हार्ट अटॅक येतोय आणि आपण म्हणतोय काही व्यसन नव्हतं माणूस गेला कसं. व्यसन काही नाही, एवढं खाल्लेलं आहे ना विष, आपण एवढं विष खाल्लेलं आहे ना. त्यामुळं 100% सेंद्रिय देण्याचा मी प्रयत्न करतोय आणि आपणही 100% देण्याचा प्रयत्न करा. हळूहळू करा पण 100% करा. आणि संग्रामचा नंबर आहे, संग्राम नंबर काय आहे? हाय मोबाईल नंबर कमेंट बॉक्स मध्ये देतो, कमेंट बॉक्स मध्ये. आणि आपण आता नवीन लागवड केलेली तिथं पण जाऊया. बरं, मी वसंत हंकारे, युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकार, समाज प्रबोधनकार, आनंदी जीवनाचा साधक. आपण ही माझ्या यूट्यूब चॅनेलला किंवा इन्स्टाला बघितला तर ते एक प्रचंड मोठं सामाजिक कार्य. म्हणजे मन जेवढं स्वच्छ पाहिजे तेवढा आहारही तितकाच स्वच्छ पाहिजे. म्हणजे आहार, मन आणि शरीर म्हणजे आपण, असं एकंदरीत हे सगळं केलेलं आहे.
बघूया आता आंबा सेट झाल्यानंतर, बरोबर का, पुन्हा एकदा मग आपण या बागेमध्ये येऊ आणि आंबा तोडताना सेटिंग झाल्यानंतर येऊ, पिकल्यानंतर येऊ, आणि मार्केटला जाताना सुद्धा आपण येऊ आणि पुढच्या वेळेला आपण आपल्या प्रेक्षकांना मार्गदर्शन करूया. करेक्ट अगदी म्हणजे कसं केलं, काय केलं आम्ही, म्हणजे जे काय आम्हाला सांगतो बुंद्यामध्ये हे करा ते करा, कचरा काढून घ्या किंवा काय करायचं काय नेमकं नाही करायचं, पण खूप सुंदर आहे. म्हणजे लोकांना, म्हणजे माझ्या घरच्यांनाही वाटत नव्हतं की आम्ही शेती करू, पण उत्कृष्ट, प्रचंड उत्कृष्ट. आता यातनं पैसे पण किती कमवणार. साहेब, आता आपल्या प्रेक्षकांना किंवा सोशल मीडियावर सर्व लोकांना तुमचा परिचय एक वेगळा होता, पण एक शेतकरी म्हणून लोकांना पहिल्यांदा आज आपण दाखवतोय. होय, शेतकरी म्हणजे माहीतच नाही, म्हणजे खूप या मातीमध्ये मी काम करतो. अगदी शेतकरी खूप आवड आहे मला. आपल्याकडे गायी आहेत, आपल्याकडे गिरगाई आहेत, बदकं आहेत, वेगवेगळे पशु पक्षी, चिक्कूची बाग पक्ष्यांना खायला सोडली बरं का. तर उन्हाळ्यामध्ये तिथे पक्षी येतात. म्हणजे एकंदरीत काय आहे, जे काय करायचं ते इथून करायचं, मनापासून करायचं, इथून करायचं. इथून केलं की भगवंत आपल्या पाठीशी असतो. आमचे चाचा आहेत, चाचा सगळं बघतात आणि आमचे मित्र आहेत युवराज अण्णा सगळं बघत असतात. खाली जाऊ. आता खालचा भाग आपण बघू. चल, सब मंगल आहे, सब आनंद आहे. काळजी घ्या, खूप खूप छान राहा.